नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झालेले आहे. ते बदल कोणते तर ते थोडक्यात बघूया. तर ज्यामध्ये आपल्याला अर्ज भरण्याची तारीख त्यामध्ये 1 जुलै 2024 पासून ते आपल्याला 15 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती, तर ती आता वाढवण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 महिने वाढवण्यात आलेले आहे, म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत आपण त्यामध्ये अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, महिला ज्या लाभार्थी आहेत त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, त्याचबरोबर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र जर ग्राह्य धरणार आहे त्यामध्ये असले तर आपल्याला लाभ मिळणार आहे. 21 ते 60 वर्षाचे जे वय होतं तर ते आपल्याला आता 21 ते 65 वर्ष करण्यात आलेले आहे. त्यामध्ये परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर त्यामध्ये विवाह केला असेल तर त्यामध्ये पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे दाखला, आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरणार आहे. त्यामध्ये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पिवळा आणि केशरी राशन कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे.